जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सगळ्या निवडणुका पार पडल्या आणि आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाली। 18 जूनला कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आहे आणि 22 तारखेला मतमोजणी आहे। आता तुम्ही म्हणाल कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातनं एक प्रतिनिधी विधान परिषदेत निवडून द्यायचं असतं। पण त्याला मतदान कोण करतं? त्याला मतदान करतात जिल्हा सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगरसेवक। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अशा 3 जिल्ह्यांचा विचार केला तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये 831 मतदार आहेत। म्हणजे कोण? जिल्हा सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती। आता निवडणूक जाहीर झाली म्हटल्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या, राजकीय घडामोडी सुरू झाल्या। आता उमेदवार कोण? आकडेवारीचा विचार केला तर 831 मध्ये जवळजवळ 680 ही महायुतीची मतं आहेत। म्हणजे किती? तर 289 शिवसेनेची, 285 भाजपाची आणि 106 अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस, 63 मतं इतर आहेत आणि 63 उभाट आहेत, एक मनसे काही आहेत 3-4, काँग्रेस आहेत 18, अशी जवळजवळ 831 मतं या निवडणुकीला मतदान करणार आहेत मतदार। आता उमेदवार कोण? तर एकंदरीत साऱ्या राजकीय घडामोडी निवडणूक जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसांपर्यंत पाहता उमेदवार अनिकेत तटकरेच असतील, जे विद्यमान आमदार आहेत। यापूर्वी ह्याच मतदारसंघात ते निवडून गेले होते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे ते सुपुत्र आहेत। मग आता 106 मतं आहेत अजितदादा पवार गटाची, पण त्यामध्ये भाजप आणि सेनेची सुद्धा अधिक आहेत। मग उमेदवार अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळेल का? अशा आता उलटसुलट चर्चा चालू आहेत। पण त्याच्यामध्ये राजकीय घडामोडीमधल्या 2 दिवसाचा विषय पाहता रायगड पालकमंत्रीपद हा विषय राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून चर्चेत आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत। शिवसेनेच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केले, अजितदादा पवार गटावर, तटकरेंवर केले, काही आमदारांनी तर तटकरेंना टार्गेट सुद्धा केलं। त्याच्यानंतर त्याने आरोप प्रत्यारोप केले। हा सगळा गदारोळ चालू असताना मध्यंतरी काळामध्ये पुन्हा हे वातावरण शांत झालं आणि आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर चर्चा सुरू झाली, उमेदवार अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळेल काय? तर आता शिवसेनेने सुद्धा कुठेतरी आपला फासा टाकलाय की आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये अनिकेत तटकरेंना शिवसेनेने विरोध केलाय उमेदवारी द्यायला, पण त्यांनी त्यामागचं त्यांचं गणित सुद्धा त्यांनी बांधून घेतलंय। रायगडचं पालकमंत्रीपद फलोत्पन्न मंत्री भरत गोगावले यांना दिलं तर अनिकेत तटकरेंना आम्ही पाठिंबा देऊ। म्हणजे आता शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची केली, पण हे गोची म्हणता येणार नाही। ह्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा कुठेतरी समाधानी आहेत किंवा ते सुद्धा त्या बाबतीतला विचार करतायत। कारण 6 वर्षाची विधान परिषद ही मुदत असते, त्यामुळे पुन्हा आपला मुलगा आमदार व्हावा असं प्रदेशाध्यक्ष तटकरे सुद्धा वाटतंय। त्यामुळे त्या विषयावरती कुठेतरी एकमत होईल आणि येत्या काळामध्ये रायगडचा पालकमंत्री शिवसेनेकडे जाईल आणि तिथे भरत गोगावले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला मात्र अनिकेत तटकरे विधान परिषदेचे आमदार असतील असं एकंदरीत राजकीय घडामोडी वाटतंय। आणि ही निवडणूक महायुतीला फार सोपी आहे, कारण विरोधकांकडे मतं फार कमी आहेत। कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये, कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राजकारणातले माहूर आहेत, परिपक्व आहेत। त्यांना प्रत्येक ह्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड मधल्या प्रत्येक मतदाराचा म्हणा पक्षाचा त्यांनी अभ्यास केलाय आणि ते अचूक नस ओळखतात आणि त्याच्यावरती ते इलाजही करतात, असं अनेकदा घडले। त्यामुळे कदाचित आपला मुलगा बिनविरोध जावा अशी त्यांची कुठल्या बापाची इच्छा नसेल, ती तटकरेची पण असेल। पण एकंदरीत सारा विचार केला तर 18 जूनची निवडणुकीची तारीख आणि ह्या जिल्ह्यात 3 लागलेली आचारसंहिता, त्यामुळे अनेक समारंभ असतील, उद्घाटन असतील, भूमिपूजन असतील, आता ह्या 3 जिल्ह्यातले पूर्णपणे थंडावलेले असतील। ती आचारसंहिता 23 जूनला संपेल आणि 24 जून पासून पूर्ववत कारभार सुरू होईल। पण आता सध्या चर्चा आहे उमेदवार कोण, पण एकंदरीत शिवसेनेने टाकलेला फासा किंवा शिवसेनेने टाकलेली अट ही तटकरेंना मान्य करायला लागेल तरच त्यांच्या मुलाची विधान परिषदमधली संधी त्यांना मिळेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।